चला मस्त. अशा प्रकारे मिनी व्लॉगला सुरुवात झाली. ट्रेन आमची निघाली पुण्याच्या जंक्शनवरून. ट्रेन होती इंदोरला आणि ट्रेनचा प्रवास सुरू झाला आणि इव्हिनिंगला आम्ही पोहोचलो लोणावळ्याच्या घाटामध्ये. सो सनसेट आम्हाला तिथं बघायला मिळाला. खूप भारी सनसेट दिसतो असं म्हणतात. सो हे झालं आणि रात्री 11 वाजले आणि भुकेची आग झाली होती पोटात आणि आम्ही ऑनलाईन पार्सल मागवलं. ते पार्सल आम्हाला सुरतमध्ये मिळालं आणि पार्सल मिळाल्यानंतरचा चेहऱ्यावरचा आनंद, कारण खूप भूक लागली होती. रेटून जेवलो आणि सकाळी उठलो डिरेक्टली इंदोरमध्ये. सकाळ झाली होती, तिथे खूप थंडी पडली होती, मस्त वातावरण होतं आणि थंडी पडली होती म्हटलं आपण एक चहा मारूयात. असा गरम गरम चहा घेतला आणि पोचलो इंदोरमध्ये. इंदोरमध्ये पोचल्यानंतर सकाळी म्हटलं इंदोरी पोहे खाऊयात, कारण इंदोर हे स्ट्रीट फूडसाठी कॅपिटल आहे असं समजलं जातं. सो तिथे गेल्यानंतर नाश्ता केला आणि आम्ही निघालो ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरला जाण्यासाठी आम्ही बस भेटली आम्हाला. ती बस भेटली आम्हाला आणि बस घेऊन गेली म्हणजे ओंकारेश्वरला. थोडाफार तिथे रिक्षाचा ट्रॅव्हल पण झाला आणि ओंकारेश्वरला पोचलो, फ्रेश झालो आणि डायरेक्ट पोचलो मंदिरात. मंदिरात गेलो आणि दर्शन झालं, खूप भारी वाटलं. ओंकारेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आणि चेहऱ्यावर आनंद होता दर्शन घेतल्यानंतरचा. आणि आम्ही माघारी फिरलो तर ओंकारेश्वरमध्ये ही नदी आहे, जी नर्मदा नदी आहे. खूप भारी लोकेशन आहे, खूपच व्ह्यू चांगला होता तिथे. आणि आम्ही रात्री उज्जैनला पोहोचलो. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर सकाळी फ्रेश झालो आणि आम्ही निघालो महाकालच्या दर्शनाला. महाकालचं दर्शन घेण्याआधी आम्ही कालभैरवचं दर्शन घेतलं. तिथं गेल्यानंतर दर्शन मिळालं आणि दर्शनानंतर हे अशी आपल्या पुण्याचं पब्लिक भेटलं. पुण्याचं पब्लिक भेटल्यानंतर नेहमीच भारी वाटतं आणि फोटोशूट झालं मस्त. आणि त्याच्यानंतर ही सफारी होती, जी त्याला म्हटलं मीच घेतो. तर महाकाल म्हणत आम्ही पोचलो महाकालला आणि तिथं मंदिर होतं, हा कॉरिडॉर होता. खूप भारी आणि भव्य आणि दिव्य कॉरिडॉर आहे. आणि शेवटी महाकालचं दर्शन झालं. खूप भारी दर्शन मिळालं मला आणि आमचा सफर खतम होत चालला आणि इव्हिनिंगला आमची ट्रेन होती उज्जैनवरून आणि ही ट्रेन होती. सो आम्ही पोचलो स्टेशनला आणि अशा प्रकारे माझे 12 ज्योतिर्लिंगामधले 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक